नमस्कार मैत्रिणींनो, आपण पाहणार आहोत ठरलं तर मगचा प्रोमो. जबरदस्त असा प्रोमो आलेला आहे. सायली आणि अर्जुनच्या जाळ्यामध्ये कसा महिपत अडकणार आहे हे आपण पाहणार आहोत. प्रतिमा आत्या आणि रविराजच्या अपघातामागे महिपत शिकरेचा डाव आहे. पण नेमकं महिपतने हे कशासाठी केलं? किल्लेदाराचा आणि महिपतचा आधीपासूनचा काय संबंध होता हे अजूनही अर्जुन आणि सायली यांच्या लक्षात आलेलं नाही. त्याचा नेमका काय प्लॅन होता हे समजून घेण्यासाठी सायली आणि अर्जुन एक मोठा डाव रचतात. प्रतिमा आणि रविराजच्या अपघातामागे महिपतचा नेमका काय हेतू आहे हे शोधण्यासाठी आता अर्जुन आणि सायलीने काही पुरावे गोळा केलेले आहेत. अर्जुन सायली एक प्लॅन बनवतात आणि त्या जागी महिपतला निनावे फोन करून तिथे बोलावून घेतात. 22 वर्षापूर्वी ज्या जागेवर अपघात झालेला असतो त्याच जागी महिपतला रंगे हात पकडण्याचा हे दोघं जण डाव रचतात. अर्जुन महिपतला निनावे फोन करतो आणि म्हणतो, पनवेल हायवेवर जो अपघात झाला होता तो नेमका कसा झाला याचे काही पुरावे तुला देतो. लोकेशन पाठवतो, लगेच ये. आणि महिपत पण अर्जुनचा फोन झाला की लगेच त्या लोकेशनवर जायला निघतो. त्याच ठिकाणावर बाबू ट्रक ड्रायव्हरचा एक बॅनर म्हणून फोटो लावलेला असतो. बाबू ट्रक ड्रायव्हरचा फोटो पाहून महिपतची बोबडी वळते आणि तो म्हणतो, बाबू ट्रक ड्रायव्हर, आणि त्याला तो झालेला अपघात आठवतो. आणि महिपतच्या हावभावावरून सायली अर्जुनला 100% खात्री होते की या मागे म्हणजे अपघातामागे महिपत शिकरेचा खूप जवळचा संबंध आहे. सायली आणि अर्जुनचा डाव सक्सेस होतो. त्या अपघातामागे महिपत शिकरेचा हात आहे हे आता त्यांना 100%ने खात्री पडते. पण हा अपघात त्यांनी का घडवून आणला आता ह्याचा शोध ते घेणार आहेत. आणि हे सगळं आपल्याला 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी पाहायला भेटणार आहे. आणि या शोधादरम्यान अर्जुन सायलीच्या खऱ्या भूतकाळापर्यंत पोहोचेल का? आणि खरा अपघात महिपतने नाही तर नागराजने घडवून आणला होता हे अर्जुन सायलीला समजेल का? पुढे काय होणार आहे हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे. त्यासाठी आपलं आजच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.